बुलढाण्यात आंदोलनकर्त्यांची परवड 44 अंश तापमानात पाणीही नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी मूलभूत सुविधांचा अभाव, प्रशासनाच्या संवेदनशून्यतेवर संताप. न्याय आणि हक्कासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या आंदोलनकर्त्यांची बुलढाण्यात अक्षरशः परवड होत असल्याचे चित्र समोर आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी आंदोलन, धरणे, उपोषण आणि आमरण उपोषण करणाऱ्या नागरिकांना भीषण उष्णतेत कोणत्याही मूलभूत सुविधांशिवाय आंदोलन करावे लागत आहे. पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलने होत होती. मात्र शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन तत्कालीन किरण पाटील यांच्या आदेशानुसार आंदोलन स्थळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. परंतु स्थलांतरानंतर आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. सध्या बुलढाण्यात तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून आंदोलनस्थळी सावलीची कोणतीही व्यवस्था नाही. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नसल्याने आंदोलनकर्त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शेतकरी, कष्टकरी, सामाजिक संघटना, कामगार तसेच वंचित घटक न्यायाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतात. मात्र त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था, शौचालय, प्राथमिक उपचार सुविधा किंवा स्वच्छ परिसर देखील उपलब्ध नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की लोकशाही मार्गाने आपल्या समस्या मांडण्यासाठी दिवसेंदिवस आंदोलन करावे लागत असतानाही संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी येऊन साधी विचारपूस करण्यासही तयार नसतात. त्यामुळे प्रशासन आंदोलनकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान विविध आंदोलनकारी संघटना आणि नागरिकांनी विद्यमान जिल्हाधिकारी देवरे साहेब यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. आंदोलनस्थळी त्वरित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीसाठी शेड, स्वच्छतागृह, नियमित साफसफाई, फॉगिंग आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. लोकशाही आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना किमान मानवी सुविधा देखील मिळत नसेल तर ही बाब प्रशासनासाठी लाजिरवाणी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम शहा, बुलढाणा. से बात करते तो बोले ये अधिकार बोले जो है तो कलेक्टर ऑफिस को है, हम उनकी तरफ पत्र भेज रहे हैं कि कार्रवाई करें। अब आयुक्त कलेक्टर साहब की तरफ, कलेक्टर साहब तहसीलदार की तरफ ऐसे ही काम चल रहा है, इधर से उधर, उधर से इधर, पर कार्रवाई करने के लिए कोई तैयार नहीं है। और जो अवैध बायोडीजल चल रहा है पूरी ताकत से, करोड़ों रुपए का शासन का यहाँ पे नुकसान हो रहा है और ये नुकसान हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे, क्योंकि ये करोड़ों रुपए का नुकसान शासन का नुकसान बोले तो जनता का नुकसान है। हम बार बार अधिकारियों से मांग कर रहे हैं, आखिरी हमको आमरण उपोषण पे बैठना पड़ा है। हमारी बात को कभी ये लोग संज्ञान में नहीं लेते तो ये आंदोलन लंबा चलेगा और इसकी सबकी जिम्मेदारी प्रशासन की होगी।